पुजारी शंकराचार्यांना शरण जाणे आणि त्यांनी कठोर शब्दात पुजाऱ्याला त्याची चूक सांगून उपायही सांगणे. कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्याकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला. आचार्य पुजाऱ्याला म्हणाले, श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत. त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली. धनलोभे पूजिता देव त्रिकाल, धनार्थ लोकांचा करिता छळ, ब्रह्मकुळी जन्मुनी कृत्य अमंगल. आचारिता कैसी दुर्मती, आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला. सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे, मृदू वचने संतोष व्हावे, सद्य मार्गानेच धन अन यश मिळेल. पुजाऱ्याने स्वामी समर्थांना शरण जाणे आणि स्वामींनी त्याच्यावर कृपा करणे. नंतर या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमा याचना केली. श्री स्वामी म्हणाले, शंकराचार्यांच्या बोधामृताप्रमाणे वागाल तर इहलोकी कल्याण होईल. भाव तसे फळ, जशी भावना तसा देव. स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपावध हस्त ठेवला. त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले. पुजाऱ्याने वर्तन पालटले. सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनच्छ धनलाभ होऊ लागला. लोभ सोडा अन धर्माने वागा हा संदेश श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागा हा बहुमोलाचा